नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। शासन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहण्यास तयार नाहीये। शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। सत्ताधाऱ्यांकडे आरक्षणाची मागणी करून त्यांचा उपयोग होत नाही। सत्ताधाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना त्रास देण्याचं ठरवलं असून म्हणून आम्ही शासनाकडे न जाता महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे जाऊन जरांगे पाटील यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे। पाहूया काय म्हणाले ते। नाही, आमचं सगळं ठरलेलंच आहे तसं, आणि आम्ही स्पष्टपणे त्यांच्यासोबत आहोत, पाठीशी आहोत त्यांच्या। वसंतरावांनी पत्र देऊन त्यांचं ॲथोराईज त्यांनी म्हणजे महामेमच्या तिथं जाऊन त्यांनी एन्डॉर्समेंटसुद्धा करून घेतली। माझी एन्डॉर्समेंट राहिलेली आहे, मी पण पत्र दिलेलं आहे, माझी एन्डॉर्समेंट राहिलेली आहे। ते आता गठ्ठ्यामध्ये आहेत, 1-2 दिवसामध्ये त्याचीसुद्धा माझी एन्डॉर्समेंट होऊन जाईल। तब्येत खालावत झाली त्यांची, बरोबर आहे ना। ते आता शासन त्यांना कोणी बघायला तयार नाही ना, इग्नोर करत आहेत। त्यामुळेच आम्ही हे जे मागणी महामहिमकडे केली की ते शासनाला, या सत्ताधाऱ्याला करून काय फायदा होतच नाही आहे, कारण त्यांनी जाणून बुजूनच जरांगे पाटलाला त्रास द्यायचा ठरवलेला आहे। त्यामुळे या शासनाकडनं जाता आम्ही महामहिमकडे जातो आहे, राष्ट्रपतीकडे जातो आहे, आणि यांच्याकडून जाऊन यांना न्याय मिळावासाठी आम्ही मागणी करतो आहे। नवनवीन अपडेट्ससाठी जीके न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।